रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा. मी चिंतामण दिगंबर अद्वैत, राहायला सोपननगर, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. या ठिकाणी आज गेली 40 वर्षे या ठिकाणी मी राहत आहे. तर तुम्ही इथे एका वारीला तुम्ही इथे तुम्ही स्थान देता आणि ते कशा प्रकारे नियोजन असतं, तुम्ही हे किती वर्षापासून करताय आणि तुमच्या याच्या मागचं उद्देश काय आहे ते आम्हाला नक्की सांगा. 1989 पासून या दिंडीमध्ये माझे वडील, माझी आई दोघंही पायी वारी करत असताना त्या दिंडीचे ज्या ठिकाणी मुक्काम करत होते, गोखलेवाडा म्हणून होता, त्या ठिकाणी त्यांचा तो वाडा पडला आणि आता कुठं जायचं. त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि सांगितलं, इथून पुढे ही दिंडी माझ्या घरी येईल आणि अखंडपणे त्याची सेवा, जोपर्यंत मीच नाही, माझे वडील नाही तर मी, माझा हा सगळा इथून पुढची अखंड सेवा ही अशीच राहणार आहे, असं त्यांना मी सांगितलं. आणि या ठिकाणी त्यांचा त्यावेळेस असणारा छकडा, त्या छकड्यामध्ये त्यांनी त्यांचं सगळं साहित्य टाकलं आणि त्यावेळेसचे असणारे एक 25-30 वारकरी माझ्याकडे आले. मला खूप आनंद वाटला, कारण 1988ला मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मी 2 वारकरी घेऊन, या आमच्याकडे प्रसादाला या, असं म्हणून मी त्यांना घेऊन येतो. पण आज मला एवढा मोठा आनंद आहे की आज माझ्याकडे 100 लोक येऊन प्रसाद घेतात. आणि मला हे आणि ह्यांचं हे जे काम आहे हे स्वार्थी नसून परमार्थिक आहे. ह्याच्यामध्ये कुठेही त्यांचा स्वार्थ दिसून येत नाही. प्रत्येक गोष्ट माझी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आनंद, एक सगळेच सण सगळे साजरे करतात. पण हा सोहळा जो आहे हा सणापेक्षाही खूप मोठा आहे आणि याची आम्ही वाट आतुरतेने नेहमी दरवर्षी अगदी मोठ्या उत्साहाने जेवढं जमेल त्यांची सेवा आम्ही करत असतो. 100 लोकांचं तुम्ही म्हणता करता नियोजन, तर मग ते कसं असतं, म्हणजे केव्हापासून उठून ही सगळी तयारी करावी लागते, मग सगळं न्याहारीपासून सगळं असतं, किती वेळाचं जेवण तुम्ही करता ते सांगा. संध्याकाळी आमच्याकडे पूर्वी मीच सगळं आमचं अद्वैत परिवार पाहत होता, पण आता मी माझे बंधू मैराळ अद्वैत आणि त्याचे थोरले बंधू मंगेश अद्वैत या दोघांच्याकडं एकादशीला ज्यावेळेस संध्याकाळी आल्यानंतर आम्ही फराळाचं करू असं त्यांनी सांगितल्यावर म्हणतं, अरे माऊली तुझी काय आणि माझी काय एकच आहे. त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा अत्यंत उत्साहाने आपल्याकडे फराळाचं रात्री 12 वाजू 1 वाजू ज्यावेळेस ही पालखी इथं विसावेल त्यानंतर ही दिंडी येते, या दिंडीचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं जातं. आणि हे स्वागत केल्यानंतर संपूर्ण दिंडीला फराळ दिला जातो आणि नंतर मग ती पालखी दिंडी माझ्याकडे येते. अशी एकूण किती घरं आहेत जे हे सगळं सांभाळतात आणि हे सगळं सोय करतात? सध्या इथं आम्ही नानाबुवा वडगावकर ही जी दिंडी आहे रथापुढील 22 नंबरची, जी आमचे ज्येष्ठ बंधू जसं त्यांनी सांगितलं 1989 पासून आमचे काका म्हणजे यांचे वडील करत होते, तेव्हापासून आम्ही इथं 1998ला आम्ही आलो. गेले 27 वर्ष आम्ही पण या सेवेचा थोडा एक हिस्सा किंवा भाग बनलो, जिचं पूर्ण श्रेय आमचे काका, आमचे ज्येष्ठ बंधू यांना जातं. का तर हे सर्व ह्यांच्याकडं असायचं, आम्ही यांच्याकडंच वारीला म्हणून असायचो. मग नंतर असं एक विचार निर्माण झाला की येणारे वारकरी उशिरा येतात, रात्री एकादशी असती, उपवासाचं काहीतरी आमच्याकडनं थोडीफार सेवा घडावी हे हेतूनं मग या सर्व वारकऱ्यांना वरईचं भात, चटणी, आमटी वगैरे उपवासाचं जेवण संध्याकाळी पालखी इथं आल्यानंतर, आरती झाल्यानंतर, विसावल्यानंतर हे सर्व येतात इथं. त्यांची पूर्णपणे उपवासाची तयारी झालेली असते ती फराळ करतात आणि विसावतात.